श्री स्वामी समर्थ. श्री गणेश व सरस्वती मातेला नमस्कार असो. श्री दत्तप्रभूंना नमस्कार असो. श्री स्वामी महाराजांना साष्टांग नमस्कार असो. श्री सद्गुरूंना शिष्याने विनविले, महाराज, गुरुपरंपरा ऐकावी अशी उत्कंठा दाटली आहे. ती योग्य जिज्ञासा पाहून श्री गुरु म्हणाले, सांगतो. भगवत भक्तीच्या ज्ञानविलासाला शुद्ध मानस राखून ते ऐक. पूर्वब्रह्म, सनातन, निर्विकल्प, निरंजन असा परमात्मा पुरुष, जो गुणांनी बाधित नाही, भेदाभेदाचा ज्या स्पर्श नाही, कोणतीही उपाधी त्यास बाध्य नाही, ज्याला निश्चित असा आकार नाही आणि ज्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही, अशा सच्चिदानंद रूपाला कधीतरी आपण अनेक रूपात नटावे अशी इच्छा झाली. एकाकी न रमण्याच्या या स्फुरणाने एका परब्रह्मातून अनेक ब्रह्मांची निर्मिती होत गेली. त्याच्या वर्णनासाठी वेद शब्दरूप धारण करते झाले. रजोगुणी ब्रह्मा, सत्वगुणी विष्णू व तमोगुणी शंकर मायेने उत्पन्न झाले. ब्रह्माजींनी सृष्टी निर्मिली. विष्णुदेव पालनकर्त्याच्या भूमिकेत बसले. भगवान शंकर लयकर्ता झाले. आनंद ब्रह्मापासून भूते उत्पन्न झाली. अशा प्रकारे सृष्टीचे गाडे चालू झाले. त्या विधात्यापासून असंख्य मानसपुत्र निर्माण झाले. त्यातच सप्तऋषींचेही अवतरण झाले. त्यांत श्रेष्ठतम असे एक रूप म्हणजे श्री अत्री मुनी. यांची पत्नी अनसूया या दाम्पत्याने पुत्रप्राप्तीसाठी कुलाद्री पर्वतावर 100 वर्षे तप केले. याचे विस्तृत वर्णन भागवताच्या 4th स्कंदात आहे. एका पायावर उभे राहत केवळ वायुभक्षण करून त्यांनी तपस्या केली. तेथील वनातून वाहणाऱ्या निर्विद्या नामक नदीलगत एका वृक्षातळी ऋषीवर्यांचा वास होता. त्यांच्या असीम तपोबलाने पवित्र बनलेल्या या अद्भुत रम्य स्थानाकडे ब्रह्मा, विष्णू, महेश व अन्य देवदेवताही आकर्षित झाल्या. ऋषीवर्यांनी त्यांचे मनोभावे पूजन केले. त्रिदेवांची स्तुती आरंभिली. त्यांनी मुनिवर्यांना त्यांची इच्छा सफल होईल असे आशीर्वचन दिले. त्रैमूर्तीच्या दर्शनाने ऋषीपत्नी अनसूया तर फारच आनंदून गेली. आपल्या तपाचे सार्थकच झाले असे त्या अभयतांस वाटत होते. अशा प्रकारे श्रीगुरूंनी शिष्याला अत्री गुरूंना मिळालेल्या पुत्रप्राप्तीच्या वरदानाविषयी सांगितल्यानंतर श्री दत्तात्रय उत्पत्तीची पुण्यकथा सांगायला सुरुवात केली. देवर्षी नारद मुनींनी अपार अनुष्ठान केल्यानंतर ईश्वर प्रसन्न झाले. नारद मुनींना वरदान देण्यासाठी भगवान उभे राहिले, पण भक्तश्रेष्ठांनी ईश्वराकडे फक्त नित्यदर्शनाचे वरदान मागितले. तेव्हा भगवत मुखातून वाणी गरजली, ब्रह्मा, विष्णू, महेश्वर हे त्रिवर्ग एकत्र येतील तेव्हा हे अनुपम कार्य साधेल. हे ऐकताच ब्रह्मचिंतनात मग्न नारद मुनी हर्षभरीत भावात ब्रह्मवीणा वाजवीत भूमंडळी आत्री ऋषींच्या सदनी दाखल झाले. ऋषीवर्यांनी मुनिराजांना आसनावर बसवून पूजन केले. तेव्हा अनसूया माता हातात मुसळ घेऊन तांदूळ कांडत होत्या. एवढ्यातच तहानलेल्या अत्री ऋषींनी पिण्यासाठी पाणी मागितले. पतिसेवा आज्ञेस तत्पर अनसूया मातेने मुसळ वरचेवर थांबवून आधी पाणी आणून दिले. मुसळ अधांतरी थांबविण्याचे पतिव्रता सामर्थ्य पाहून नारद चकित झाले. कलहप्रिय म्हणून गणले जाणारे देवर्षी हरिगुरु नारायण जय जय असे मुखाने म्हणत जगत कल्याणाकरिता नव्या लीलेच्या निर्माणासाठी लगबगीने निघाले. ते थेट पोहोचले वैकुंठात. दरम्यान विष्णुपत्नी देवी कमला आपले भोजनादी विधी बाजूला ठेवून देवी सावित्रीसह देवी पार्वतीकडे आल्या होत्या. एकमेकांचे कुशल वर्तमान घेणे सुरू होते. त्या एकमेकांच्या यजमानांविषयी माहिती घेत होत्या. इतक्यातच नारद मुनी तेथे दाखल झाले. त्यामुळे हा उपस्थित महिला वर्ग गडबडून गेला. त्रिभुवन संचारी नारद मुनींचा यथोचित सत्कार करण्यासाठी लगबग सुरू झाली. मुनिवर्य सातत्याने फिरतीवर राहणारे असल्याने त्यांना जगाची खडानखडा माहिती असणार, म्हणून औत्सुक्याने त्रैलोक्यात पवित्रतम सती अशी स्त्री कोण आहे असा प्रश्न या स्त्रीवर्गाने त्यांना विचारला. शेवटी नारदच ते. त्या असंख्य स्त्रियांमध्ये बसून त्यांनी अनसूया मातेच्या पतिव्रत्याचे असे काही कौतुक रंगविले की ते ऐकता क्षणी त्या महिला कंपूत असूयेचा डोंबच उसळला. नारद म्हणतात, अख्ख्या ब्रह्मांडामध्ये अनसूयेसारखी महासाध्वी कधी पाहिली नाही की ऐकलीही नाही.
तिच्या केवळ दर्शनाने देव, दानव, मानव सर्वच पावन ठरतील. यात आश्चर्य ते कसले. स्वधर्म पालक, सदाचारणी, कुशल गृहस्थाश्रमी व जिचे चिरकाल लक्ष पतिचरणी अशी ही अत्री रमणी सदा सर्वदा वंदनीयच आहे. ती पतिसेवेत सदा हात जोडून तत्पर असते. येणाऱ्या कोणत्याही अभ्यागतांचे प्रेमळ भावाने निरंतर आदरातिथ्य करते. तहानलेल्या मुनिवर्यांनी एकदा पाणी मागितले, तेव्हा साध्वी तांदूळ कांडत होत्या. मुसळ आधांतरी थांबवून त्या पाणी आणण्यास गेल्या. परमेश्वराला साक्ष ठेवून मी शपथेवर सांगतो, हे दृश्य मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले. असूया जिथे नावासही नाही अशी ती अनसूया. एवढे बोलून आनंदित होऊन ते हसत हसत सुस्वरामध्ये सुरस गायन करू लागले. यावेळी उमा, रमा व सावित्री या उमेश, रमेश व विरंची ब्रह्मदेव या त्रिदेवांच्या पत्नी अस्वस्थ होऊन वर्णन ऐकत होत्या. सृष्टी निर्माण, पालन व लय या तीनही महत्त्वपूर्ण गुणांस कारण अशा देवांच्या पत्नी असूनही नारदमुखी हे काय नवीनच ऐकायला मिळाले. या विचारात त्या सुन्न झाल्या. नारदांनी काही खोटे सांगितले नव्हते. ते अतिरंजितही बोलले नव्हते. पण ज्यांच्या समोर त्यांनी हे मांडले त्या त्रिदेवींना असले दुसऱ्यांचे कौतुक ऐकण्याची सवय नव्हती. सतीचे हे आगळे वैभव त्यांच्यातील कमीपणा उघडे करणारे होते. शिवाय देवर्षी नारद हे अनसूयेचे वर्णन जोरजोरात करून वर हसत हसत निघून गेले होते. म्हणजे तुम्ही तिच्यासारख्या नाहीत हेच त्यांनी अप्रत्यक्षरित्या सुचविले होते. त्यामुळे आपल्यापेक्षा अन्य कुणीतरी स्त्री श्रेष्ठतम आहे हे ऐकूनच त्या असूयेने भरून गेल्या. निघाल्या आणि धडकल्या त्या आपापल्या पतिदेवांच्या विचारचक्रावर. आधी त्या रुसून बसल्या, नंतर दिसेनात म्हणून नवऱ्यांची धडपड. सापडल्या तर त्यांचे नारद पुराण सुरू झाले. सावित्रीची तक्रार ऐकून ब्रह्मदेव म्हणतात, हा आमचा नारद अगदी कलहप्रवीण आहे. कुठे काय बोलावे याचा शहाणपणा तो राखत नाही. कैलासावर वेगळेच चित्र रंगले होते. चित्त व पित्त भडकून गेलेली उमा संतापून एकांतात लपून बसली. ती घरात सहज दृष्टीत पडली नाही. म्हणून एरवी जीव शिवस्वरूप एकाकार वृत्तीने वावरणारे देवाधिदेव महादेव स्वप्रिया न दिसल्याने बावरून गेले. शोधाशोध करताच ती जगतनायिका एका वटवृक्षाखाली निजली असल्याचे समजले. तेव्हा महादेवांनी स्वतः जाऊन महादेवीला उठविले. एव्हाना नारदांची कळ भगवान शंकरांनाही कळलीच होती. ते उमेला समजावू लागले, निमिषार्धात आम्ही तुझ्यासाठी रेणूचा सुमेरू व सुमेरूचा इवलासा रेणू करू किंवा सूर्यचंद्रांनाही उभे धरू. काय झाले ते सांग. यावर उमादेवी पतिदेवास म्हणते, त्या अनसूयेची करणी मला सहन होईनाशी झाली आहे. इकडे वैकुंठातही अशीच गडबड उडाली होती. फुगून बसलेल्या देवी लक्ष्मीस वैकुंठाधिपती शोधत फिरत होते. शेवटी श्री गरुडाने तळघरातून बातमी आणली की मा लक्ष्मी खाली बसले आहेत. श्री कमलापती देवी कमलेचा हात धरून समजावू लागले. या गोंधळाच्या मुळाशी नारदमुनी आहेत हे अंतःसाक्षी मधुसूदनाने ताडले. ते देवीची समजूत काढत म्हणाले, अगं, अशा अनेक सती आम्ही क्षणात यमलोकांमध्ये धाडू. अशी अस्वस्थ का होतेस? स्त्री बुद्धीने कमाल केली आणि प्रत्यक्ष त्रिदेव एका सतीला छळण्याचा विचार करू लागले. स्त्री बुद्धी जर अशीच चालली तर चांगला विचार अधोगतीस पावून प्रलयही होऊ शकतो. अशा प्रकारचे हे एक मोठे उदाहरण होय. ब्रह्मा, विष्णू, महेश ब्राह्मण रूप धारण करून अत्री ऋषी सदनी पोहोचले. अत्री ऋषींचे सदन सुंदर स्वच्छ होते. पाहणाऱ्यास मोठे समाधान वाटत असे. अनसूया माता कोणत्याही अतिथीस विनमुख जाऊ देत नसत. अशा पुण्याश्रमी हे त्रिदेव अतिथी जाऊन पोहोचले आणि चिडूनच त्या तिघांनी इच्छा भोजनाची मागणी केली. त्यांचा किंचितही अनादर न करता अनसूया मातेने त्यांना उत्तम आसनावर बसवून षोडशोपचारे पूजन केले. नंतर त्यांच्या भोजनासाठी पाकान्नाने भरलेली ताटे मांडली. त्यानंतर ती अत्यंत सुस्वरूप साध्वी हात जोडून अतिथींना म्हणाली, जे तुम्हास रुचेल ते आणखीही मागून घ्या. तेव्हा त्या लावण्यवतीकडे पाहत ते तिघे म्हणाले, तुमचे लावण्य पाहून आमच्या मनात अभिलाषा उत्पन्न झाली आहे. तू खरोखरीच साध्वी असशील तर स्वतःचे वस्त्रे सोडून अन्न वाढ, अन्यथा पतिव्रतेची वार्ताही कुणाजवळ काढू नकोस.
तेव्हा ती साध्वी त्या ब्राह्मणास म्हणाली, एका नग्न स्त्रीस पाहून तुमचा लाभ तरी काय होणार? परस्त्रीच्या नादाने, ध्यानाने, संगतीने असंख्य जणांना नादविले आहे. दुसऱ्याच्या स्त्रीचा समागम नेहमी बंधनातच टाकतो. देवाधिक अथवा कोणीही यापासून सुटलेले नाही. परस्त्रीचे स्वप्नातही स्मरण करू नये. त्याविषयीचे दुराचारण प्राणघातक मानावे. परस्त्री संगाने सर्वस्व नाश तर होतोच, बंधनपाशही पडू शकतो. म्हणून तीव्र वैराग्याचा अंकुश आणि सविवेक असला पाहिजे. परस्त्रीचे नग्न शरीर पाहणे निरर्थक होय. तुम्ही तर अतिथी आहात, भोजनास बसला आहात, अशा वेळी चित्त शुद्ध असावे असे शास्त्र सांगते. याचा जरा निश्चितपणे विचार करा. अशा वेळी भ्रमात पडलेले ते त्रिदेव अनसूया मातेस म्हणतात, तुमचे भाषण ऐकायला सत्य व सुरस वाटते, पण आम्हाला हा शास्त्रबोध ऐकायचा नाही. सांगितल्याप्रमाणे वागता की नाही ते बोला. धर्मतत्व काय त्याची कल्पना आम्हाला आहे. ऐकत नसाल तर तत्वर निघून जाऊ. त्यांच्या या विचाराने सतीला नवल वाटले. त्रिकालज्ञानी अत्रिमुनींच्या त्या पतिव्रता साध्वीने अंतरी पाहून ताडले की हे तिघे दुसरे तिसरे कोणी नसून विधी हरिहर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आपल्या आश्रमात आपल्याला छळण्यासाठी दाखल झाले आहेत. त्यासर्षी त्या सतीने आपल्या पतीचे ध्यान करून अतिथींवर तीर्थाचे सिंचन केले आणि क्षणात तिथे तात्काळ 3 गोजरवाणी बाळे दिसू लागली. सती मातेने त्या बालकांस अंगावर घेताच तिच्या स्तनांमधून दुग्धधारा सुटल्या. ती त्या लेकरांस दूध पाजू लागली. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना या सती सामर्थ्याचे मोठे नवल वाटले. त्याचवेळी अत्री अनसूया उभयतांस या प्रकारे ईश्वरांनी आपल्याला 3 गोजिरे बाळे दिल्याचा परमानंद झाला. ऋषी सदनी मोठा आनंद सोहळा चालला. त्रिदेवांची बाळे झाली, अनसूया आई झाली. एवढ्यात तिथे आणखी एक नवल घडले. देवर्षी नारद मुनींचे आश्रमात आगमन झाले. त्रैमूर्ती बालक रूपात बदललेले पाहून ते खोखो हसू लागले. अनसूया मातेने देवर्षींचे पूजन केले. आत्री आश्रमातील आदरातिथ्य स्वीकारून नारद मुनी थेट देवलोकात जाण्यासाठी निघाले. तिकडे देवपत्नींची तारंबळ उडाल्याचे चित्र होते. आपले सामर्थ्यवान पतिदेव गेले कोठे हेच त्यांना कळत नव्हते. त्यांचे वृत्त नारदांनी पुरविले. शांतपणे त्या त्रिदेवींना नारद म्हणतात, तुम्हा तिघांचेही पती अत्री आश्रमामध्ये बाळे होऊन पाळण्यात लोळत आहेत. हे आश्चर्यवृत्त श्रवण करताच त्या तिघीही क्रोधित झाल्या. नारदांनाच विनंती करून त्यांच्याच समवेत पृथ्वीवर दाखल झाल्या. नारदांनी सावध चित्ताने दूरवरून ऋषी आश्रमाकडे बोट दाखविले. तेव्हा त्या तिघी म्हणाल्या, तुम्हीही आत चला. त्या तिघींनी नारदांसमवेत आत जाऊन जेव्हा त्या बालकांना पाहिले तेव्हाच त्यांचा नारद वचनावर विश्वास बसला. 3ही देवींच्या अंगामध्ये रागाचा तीव्र संचार झाला. त्या अनसूयाला म्हणाल्या, काय ग तपस्विने, रात्रंदिवस तू शाबरी मंत्र जपत असते काय? तू भली मांत्रिक दिसतेस. इंद्रजाल टाकून आमच्या पतींना बालक केलेस. हे कपटच होय. हे पतिव्रता लक्षण नसून चेटकीपणा आहे. हे देवस्त्रियांचे विचित्र विचार ऐकून जराही विचलित न झालेली माता अनसूया त्यांस म्हणाली, इंद्रजाल शाबरी मंत्राधिक तुच्छ असून भगवंतांचे चरणचिंतन स्वच्छ होय. तुम्ही स्वतः जर एवढ्या मोठ्या सती असाल तर तुमच्या या बहुरूपी पतींना ओळखून घ्या ना. तुम्ही महान पतिव्रता म्हणून त्रैलोक्यामध्ये प्रसिद्ध असल्याचा अहमपणा गाजविता तर आपल्या पतींना ओळखत का नाही? जी स्त्री स्वतःच्या पतीला जाणू शकत नाही किंवा जिने आपल्या पतीला ओळखलेले नाही अशा पत्नीने नसता राग करणे हे सती लक्षण नव्हे. हे साध्वी वचन ऐकून सावित्री, लक्ष्मी, उमा या तिघींचा राग क्षणार्धात गळला. थोड्याच वेळात त्यांचे गर्वाचे घर रिकामे झाले. त्या अनसूया मातेची मनधरणी करू लागल्या. अहो, आपण पतिव्रता धर्मात निपुण आहात, जगन्माता आहात, आम्हाला क्षमा करा. आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. आमच्या पतीचे आम्हाला दान द्यावे. तेव्हा सस्मित वदनाने माता म्हणाली, सुरांगणानो, मी सासू, तुम्ही सुना. आता तुमचे हे सासर आहे, तेव्हा उदास न होता येथे सुखाने नांदा. त्यावेळी त्रिदेव आपल्या स्त्रियांना पाहत असूनही एकीकडे मातोश्रींचे स्तनपान करीत होते
महेश्वर विष्णू आणि ब्रह्मा हे मातेच्या स्तनपानाने तृप्त होत असल्याचे पाहून देवदानव सर्वच आश्चर्यचकित झाले. त्यांना पाहण्यासाठी अन्य देवादिकांची मोठीच गर्दी झाली. पुढे ब्रह्मावताराला सोम, रुद्रावताराला दुर्वास तर विष्णू स्वरूपाला दत्त अशी नावे ठेवण्यात आली. त्यांच्या दर्शनासाठी सर्व देवता ऋषीमंडल सहकुटुंब दाखल झाले. मंगलवाद्ये वाजत होती. पंडित, आचार्य, मुक्त, मुमुक्षू सारेच जण येऊन तिथे लोटांगण घालत होते. जणू नमस्कार व जय जयकाराने विश्वाकार भरला होता. या एकूणच प्रकरणात त्रिदेवांच्या स्त्रियांची पतिविरहाने विचित्र स्थिती झाली होती. काही वर्षांनी त्यांनी माता अनसूयेकडे पतिदेवांच्या प्राप्तीची इच्छा प्रकट केली. तेव्हा केवळ तीर्थसिंचन करून साध्वी अनसूयेने त्यांच्या पुरुषांना पूर्ववत केले. यावेळीही अर्थात नारदांची उपस्थिती होतीच. त्रिदेवांनीही नारदांच्या निमित्ते हे एक मोठे कार्य साधल्याचे म्हटले. चंद्रात्रय हे स्वकार्यासाठी चंद्रमंडली तर दुर्वास तीर्थयात्रेस निघाले. श्री दत्तात्रय महाराजांनी या दोघांची उणीव मातेला जाणून दिली नाही. म्हणूनच ते श्रीगुरु त्रयमूर्ती स्वरूप मानले गेले. ते आश्रमातच थांबले. श्री दत्तगुरूंचा जन्मोत्साह अत्री ऋषींच्या आश्रमातील प्रकरणामुळे मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा होतो. या दिवशी पुराण, कीर्तन, ब्राह्मण भोजन आदी कार्यक्रम करावे. ब्रह्मा विष्णू महेशांचे हे विशुद्ध सत्वस्वरूप भजल्यास पुत्रप्राप्ती, आरोग्य, कर्मपाश मुक्तता होते. हे निसंशय सत्य आहे. नित्यस्मरण सेवेने पुनर्जन्माचा फेराही चुकतो. नित्य श्रीगुरु भक्ती लक्ष्मी विद्या प्राप्त होते. भूत प्रेत पिशाच संबंध बाधा निश्चितपणे दूर होते. सिद्धीश्वर श्री दत्तमूर्तीचे चिंतन करताना ब्रह्मात्म विज्ञानाचा साक्षात्कार होत असतो. या ग्रंथाच्या नित्य पठनाने या सर्वांची निश्चित प्राप्ती होईल. हा ग्रंथ सुयोग्य रीतीने गृही नीट संरक्षिलासही श्री दत्त दर्शन होते. पूर्णलीला मुनीश्वर स्वये श्री स्वामी समर्थ गुरुवर ज्यांचा सदैव सर्वांच्या हृदयी निरंतर वास असतो, त्यांनी या वचनाची निश्चिती दिली आहे. श्री गुरु लीलामृताचे हे कथन समर्थच वदवून घेत आहेत. त्यांच्या चरणी आपली काया, वाचा, मन अर्पून निजरंगी रंगलेला वामन आता पुढील कथाप्रसंगाच्या अध्ययन वर्णनासाठी सिद्ध होत आहे. त्याच्या श्रवणास भक्तांनी तयार व्हावे. असा हा ब्रह्मनिष्ठ वामन विरचित गुरुशिष्य संवादरूप श्री गुरु लीलामृताचा दुसरा अध्याय येथे समाप्त झाला. श्री स्वामी समर्थ.